उद्या नरक चतुर्थी निमित्त मी विशेष चिंतन मांडणार आहे. कारण माऊली अमृत अनुभवामध्ये म्हणतात, दीप्तीची लुगडी दीपकळी तू येडी, हेण म्हणता ते उघडी टाके काही. कारण माऊली सांगतात, हे दिव्याची ज्योत तू प्रकाशाचे लुगडे नेसलेले आहे असं म्हटलं न म्हटलं तरी काय ती दिव्याची ज्योत उघडी राहणार आहे का? ती कधी उघडी राहणार नाही. मोठे माणसं आहेत, फार मार्मिक त्यांच्या जीवनामध्ये माऊली बोलत असतात. म्हणून माऊली म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये सण कसा करावा, सणू भोगीजे सणू विश्वाचेने. आपण गेल्या वर्षी याच्यावर निरूपण मांडलेलंच आहे. मला आज वेगळं निरूपण मांडायचं आहे. कारण नरक चतुर्थी म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये उद्या 30 किंवा 31/10/2024 वार गुरुवार या आपल्या भारत देशामध्ये पिढ्यानपिढ्या पहाटं उठायचं. पहाटं उठून मग आपल्या घरामध्ये बाथरूमला जाणे, गेल्यानंतर पुन्हा आपल्या घरामध्ये आपली बहीण असेल, आपली पत्नी असेल, आपली आई असेल, ते आपल्या सर्व अंगाला उठणं लावून आपली मळी काढली जाते. आणि मळी काढल्यानंतर मग गरम पाण्याने आपल्याला स्नान घातलं जातं. मोती साबण लावून सुंदर असं अभय स्नान आपल्या जीवनामध्ये घातलं जातं. स्नान केल्यानंतर आपली बहीण, आपली बायको आपल्याला ओवाळते. ओवाळल्यानंतर पुन्हा हे दिवाळीनिमित्त मिष्टान्नाचं सर्व पदार्थ आपल्या घरामध्ये तयार केलेले असतात. ते फराळ आपल्याला वाढला जातो. ते न पचणारं अन्न आपल्या जीवनामध्ये खातो. नंतर पुन्हा आपल्या जीवनामध्ये सुंदर असे कपडे घालतो, त्यावर अत्तराचा स्प्रे मारतो आणि आपण हे असे दिवाळी साजरी आपल्या जीवनामध्ये करतो. सर्व घर कारण दिव्यानं लावतो, लाईटिंग आपल्या घरामध्ये लावतो, कंदील लावतो, आकाश कंदील लावतो. असा उत्साह आपल्या जीवनामध्ये किंवा आनंद आपल्या जीवनामध्ये दर्शविण्याचा आपण प्रयत्न करतो. पण नरक चतुर्थी म्हणजे काय? कारण तो जो नरकासूर नावाचा जो दैत्य होता, त्यानं काय केलं त्याच्या जीवनामध्ये, कारण कठोर अशी ब्रह्मदेवाची त्यानं तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले. त्यावेळी त्यानं ब्रह्मदेवाला वरदान मागितलं आणि वरदान मागितल्यानंतर ते म्हणले, माग काय वरदान मागायचं? त्यावेळेस तो म्हणला, मी भूमिपुत्र आहे, मला मृत्यू, कारण कुणाकूनच माझ्या जीवनामध्ये म्हणजे मनुष्याकून माझा मृत्यू होऊ नये, कोण्या स्त्रीकून माझा मृत्यू होऊ नये, एखाद्या देवीकून माझा मृत्यू व्हावा असं मला वरदान पाहिजे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हणले, कारण त्याच्या तपश्चर्यामुळं त्याला वरदान देण्यात आलं. मग तो शेवटी, कारण आसुरच आहे, नरकासूर म्हणजे आसुर आहे, त्यानं सर्व कारण राज्य जिंकत गेला त्याच्या जीवनामध्ये. आणि त्या राज्यामधल्या सुंदर सुंदर अशा मुली त्यानं त्या बंदी करून त्याच्या राज्यामध्ये घेऊन गेला. अशा 16,108 मुली त्याच्या जीवनामध्ये त्यानं बंदी करून त्याच्या राज्यामध्ये नेलेल्या आहेत. त्यांच्यावर नित्यनेमाने तो अत्याचार करीत आहे. त्याची कामवासना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण करीत आहे. मनुष्याची कामवासना कधीच पूर्ण होत नाही. काम एकदा उत्तेजित झाल्यानंतर, आणि आसुर माणसाची तर कामवासना हे त्याच्या जीवनामध्ये कधी पूर्ण होतच नाही. मग एक दिवस त्याला असं वाटलं की आपण इंद्रावर स्वारी करावी आणि तिथं मोठमोठ्या अप्सरा सुंदर अशा मुली तिथून आणाव्या. मग तो इंद्रावर त्यानं स्वारी केली. इंद्र त्या नरकासुराला पाहताच तो पळून गेला आणि मग ते पळून गेला असताना तिथं सुंदर असणाऱ्या मुली त्यानं बंदी बांधून आपल्या राज्यामध्ये आणलेले आहेत. असा तो नरकासूर त्याच्या जीवनामध्ये तो अत्याचारी, कारण मुलीवर, कारण अधर्माने तो अत्याचार त्याच्या जीवनामध्ये करीत होता. एक दिवस त्या नरकासुराला वाटलं, त्यानं परत स्वर्गलोकामध्ये गेला. तिथं कश्यप पत्नी तिची सुंदर अशी चमकणाऱ्या कर्णफुलावर तो मोहित झाला. आता मोहित झाल्यावर त्यानं काय त्याच्या जीवनामध्ये ते हिसकावून घेतली आणि तो निघून गेला. आता ती कश्यपाची पत्नी तिच्या जीवनामध्ये त्या राक्षसापुढे हिचं बळ काही चालत नाही, रडत बसली. आता एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला आपलं घरानं
सांगून थोडं हलकं करावं म्हणून तिनं सत्यभामेकडे गेली आणि सर्व हकीकत सांगितली. माझं फूल त्यानं त्या कारण नरकासुरानं कारण माझ्याकडून हिसकावून नेलेलं आहे आणि त्यानं 16,108 मुली त्याच्या जीवनामध्ये त्यानं पळवून तो बंदी खाण्यामध्ये त्यानं बंद करून ठेवलेले आहे. त्याच्यावर तो नित्य अत्याचार करीत आहे अशी हकीकत सांगितल्यावर सत्यभामेच्या डोळ्याला पाणी आलं. एक स्त्रीचं दुखणं एका स्त्रीला कळत असतं. तिनं सांगितली की आता याचा उपाय करण्यासाठी आपण ही सर्व हकीकत भगवान श्रीकृष्णाला सांगू, माझ्या पतीला. मग ह्या दोघीजणींनी ती भगवान श्रीकृष्णाला सर्व इतिहास सांगितला, हकीकत सांगितली. भगवान श्रीकृष्णाला भरपूर राग आला. म्हणले आता त्या नरकासुराचा वध करायचा असलं तर त्याच्यासोबत युद्ध खेळावं लागेल. सत्यभामेला म्हणले तू मला साथ दे युद्धासाठी, आपण दोघं मिळून त्याच्यावर आक्रमण करू. कारण भगवान श्रीकृष्णाला माहीत होतं ब्रह्मदेवाने त्याला वर दिलेला आहे म्हणून त्याला भगवान श्रीकृष्णाच्या हस्ते कारण त्याची हत्या होणार नाही त्यांना ज्ञान होतं. म्हणून हे दोघं जणांनी कारण भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामेनं त्या नरकासुरावर आक्रमण केलं. दोघाचं घनघोर असं युद्ध झालं नरकासुराचं आणि भगवान श्रीकृष्णाचं. मग त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण बेहोश झाले, बेशुद्ध झाले. आता बेशुद्ध झाल्यानंतर त्यांची पत्नी सत्यभामा अधिक क्रोधित झाली. एवढी क्रोधित झाली ती सूर्यासारखी आग ओकणारी तिच्या जीवनामध्ये घनघोर युद्ध तिनं मग त्या नरकासुरासोबत केलं आणि तिच्या कारण त्या शौर्यापुढे नरकासुराचा तिनं वध केला. आता नरकासुराचा वध केल्यानंतर तिनं आपल्या पतीला नंतर कारण जो बेशुद्ध झालेले भगवान श्रीकृष्ण होते त्यांना कारण जागृत केलं, ते सावध झाले आणि त्या नरकासुराच्या बंदीखान्यामध्ये 108 जे मुली बंदी होत्या त्यांना मुक्त केलं. आता ते मुक्त केल्यानंतर त्या मुलीने प्रश्न विचारला की समाजामधून तर आम्ही तुटलेलो आहोत, आम्हाला ह्या नरकासुरानं इथं आम्हाला खायला तर तो देत होता, आमच्यावर अत्याचार करीत होता, पण आता या समाजामध्ये आमचा कोण स्वीकार करणार आहे, आम्हाला पती म्हणून कोण आमचा स्वीकार करणार आहे. असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं आणि त्या 16,108 बायका म्हणजे भगवान श्रीकृष्णानं मी तुमचा पती म्हणून स्वीकार केला, त्याचा भोग घेतलेला नाही. म्हणून कथाकार अनेक लोक म्हणतात की 16,108 बायका त्यानं भोगल्या नाही. फक्त किती धैर्य, किती मोठेपणा आहे. सत्यभामेनेही मान्य केलं कारण मी तुमचा पती आहे आणि तुम्ही तुमचं मुक्त जीवन तुमच्या जीवनामध्ये जगावं तर असा त्यांना अधिकार दिला या समाजामध्ये जगण्याचा. त्या नरकामधून 16,108 मुलीला भगवान श्रीकृष्णानं आणि सत्यभामेनं त्यांच्या जीवनामध्ये मुक्त केलं. मग आपल्या जीवनामध्ये नुसतं अंगाला उटणं लावून स्नान करून आपल्या जीवनामध्ये सुंदर कपडे घालून स्प्रे मारून अशी दिवाळी भगवान श्रीकृष्णानं तुम्हाला सांगितलेली आहे का? अशी दिवाळी भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला मान्य नाही. आपण जे दिवाळी करतो ही दिवाळी करतो म्हणजे ही शोकांतिका आहे आपल्या जीवनामध्ये. कारण दररोज कितीतरी मुलीवर या समाजामध्ये इतके नरकासूर झालेले आहे की दररोज अत्याचार व्हायलेला आहे. दररोज मुलीवर अत्याचार होऊन त्यांना जाळलं जातं, मारलं जातं, त्यांचा निर्घुण असा खून केला जातो त्यांचा उपभोग घेऊन. असं दररोज हे आपण कानाला वार्ता आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, आपल्या कानानं आपल्या जीवनामध्ये ऐकतो आणि एकही या जगामध्ये मग श्रीकृष्ण व्हायला तयार नाही. एकही सत्यभामा त्यांच्या जीवनामध्ये व्हायला तयार नाही. ही शोकांतिका आहे माझ्या मते. ही भगवंताला न पटणारी गोष्ट आहे. म्हणून आपण जे दिवाळी करतो म्हणून एखादाच शिवाजी झाला, एखादाच कारण संभाजी झाला, एखादीच अहिल्यादेवी झाली, एखादाच महाराणा प्रताप झाला, त्यांची पूजा या जगामध्ये केली जाते. कारण आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य नाही का? मग एवढं समाजामध्ये अत्याचार व्हायलेला आहे आपल्या मुलीवर, आपल्या बहिणीवर. आपल्या या समाजामध्ये जे लोक नरकासुरासारखं जे वागतात
कारण शासन म्हणतो, शासन हे आपल्या जीवनामध्ये आपणच निवडून देतो. मग शासन तरी काही कठोर अशी त्यांना शिक्षा करतं का? त्याला हजारो पुरावे लागतात. कोण साक्षी देतं? मग कुणी साक्षी देत नाही. ते निर्दोष सुटतात निर्लज्जपणाने. कारण आपल्या आया बहिणीवर त्यांची आबरू या जगामध्ये लुटली जाते. त्यांना त्या नरकामधून कुणी काढलं जात नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून नरकासुराची कथा माझ्यासारख्या महाराजानं सांगणे आणि तुमच्यासारख्यानं मन लावून ऐकणे डुलत राहणे हे भगवंताला न पटणारी गोष्ट आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या घरच्याचं, आपल्या बहीण असेल, आपल्या आई असेल, आपली भावाची मुलगी असेल, याचं संरक्षण करायची जबाबदारी आपली आहे. तिची आबरू कुणी लुटू नये हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. नरकासूर एवढी प्रमाण वाढलेलं आहे की या जगामध्ये कुणावर विश्वास ठेवावा, कुणावर विश्वास ठेवू नये, असं सध्याचं हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये नुसतं आपल्या जीवनामध्ये जर आचरणच नसेल आणि नुसत्या बाता मारणं असेल, त्या बाता मारण्याला या जगामध्ये शून्य किंमत आहे. म्हणून ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये जे करतो, नुसतं आंघोळ करून, नवे कपडे घालून, फराळाचं खाऊन, या दिवाळीला काहीच किंमत नाही. भगवंताला मान्य नसणारी ही दिवाळी आहे. नरक चतुर्थी, नरकामधून एखाद्या तर मुलीला आपल्या जीवनामध्ये, एखाद्या तर स्त्रीला मुक्त करण्याचं आपल्या जीवनामध्ये आपण पण घेतला पाहिजे, धैर्य केलं पाहिजे. म्हणून एखादी तरी आपल्या जीवनामध्ये सत्यभामा म्हणजे सत्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. मग तो कुणीही असो. कारण समाज, या समाजामध्येच, कारण म्हणून मग भगवान श्रीकृष्ण सांगतात की धर्मचा अधर्माला सांभाळतो. आपणच या अधर्मी लोकाला आपल्या जीवनामध्ये साथ देतो. म्हणून हे अधर्मी लोक या जगावर अधर्म करतात. या जगामधील लोक स्त्रीवर किंवा मुलीवर त्यांच्या जीवनामध्ये जे अत्याचार करतात त्याचं कारणच आहे, आपणच आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये निर्धार केला पाहिजे, हा अत्याचार सहन न केला पाहिजे. त्या अत्याचार करणाऱ्याला त्या भर चौकामध्ये, भर लोकामध्ये तशी शिक्षा दिली पाहिजे. असं दिल्यानंतर तो, कारण पुढे जो अत्याचार करणार आहे त्यालासुद्धा ते थरकाप निर्माण त्याच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. त्याला म्हणतात कायदा, त्याला म्हणतात शासन. म्हणून नुसतं बाता हाणून आपल्या जीवनामध्ये होत नाही. म्हणून दिवाळी कशी करावी, दिवाळी आपल्या जीवनामध्ये कशी केली पाहिजे, साधू संतांनी, भगवंतानं सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस भगवंतच येवा आणि त्या नरकासुरापासून आपल्या आया बहिणीचं रक्षण करावं. त्यानं काही गुत्त घेतलेलं नाही. तुम्ही काय इथं यायचं, खायचं आणि आईश करायचं एवढंच प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे का, असा प्रश्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो. म्हणून आपल्या जीवनाचं युद्ध आपणच लढलं पाहिजे, आपणच शौर्य गाजविलं पाहिजे. आपल्या आया बहिणीचं आपणच रक्षण केलं पाहिजे. हेच सर्व संताला, हेच भगवंताला, सर्व धर्मामधल्या भगवंताला तेच मान्य आहे. सर्व धर्माचं सार एकच आहे. असं या दिवाळीनिमित्त विशेष चिंतन मी माझ्या जीवनामध्ये मांडलेलं आहे. हे झालेलं निरूपण भगवान श्रीकृष्ण सत्यभामेच्या चरणी साष्टांगपूर्वक मी समर्पण करतो आणि तुम्हाला प्रेरित करतो तुमच्या जीवनामध्ये की बाबा हे, कारण सत्यभामा तुम्ही प्रत्येक स्त्रीनं तिच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. आणि प्रत्येक पुरुषानं श्रीकृष्ण, शिवाजी, संभाजी, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी हे होणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. हीच दिवाळी खरी आहे. आणि ही दिवाळी करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये शौर्य लागतं, हिंमत लागते. हिमतीशिवाय हे नुसतं बोलून आपल्या जीवनामध्ये होत नाही. असं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून परत आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आपल्या कुटुंबाची एकजुटता
आपल्या कुटुंबावर कुणावरही अन्याय अत्याचार होऊ नये, समाजामधील कोण्याही दीनदुबळ्या स्त्रीवर अत्याचार होऊ नये, झालेला अत्याचार आपण पाहू नये, हीच खरी भगवंताची इच्छा आहे. हेच मला या निरूपणामधून सांगायचं आहे. परत सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.